नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. मोदी सरकार रेल्वे नेटवर्कवर वेगाने काम करत आहे. वंदे भारत हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. पांढऱ्या आणि निळ्या रंगाची ही ट्रेन वेग आणि सुविधांमुळे खूप पसंत केली जाते. मात्र त्याचे भाडे एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे. पण आता भारतीय रेल्वेने वंदे भारत सारख्या वेगवान पण भाडे कमी असलेल्या नवीन गाड्या आणल्या आहेत. हाय स्पीड ट्रेन वंदे भारत नंतर आता देशाला अमृत भारत एक्सप्रेस मिळणार आहे. याची सुरुवात बिहारमधील दरभंगा शहर आणि पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून होईल. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये गोरख शिरसाट या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गोरख शिरसाट यांच्यावर 2 बँकांचे कर्ज होते. कर्ज परतफेडीसाठी बँकेकडून तगादा लावल्याने शिरसाट यांनी आत्महत्या केल्याचे आरोप केला जातोय. तर आत्महत्या करण्यापूर्वी शिरसाट यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज घेतल्याचा उल्लेख केला. अक्कलकोट येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर दत्त दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळाली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही श्री दत्त जन्मोत्सवास मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. साईबाबांना गुरु मानणारे असंख्य भाविक पंचक्रोशीतूनच नव्हे तर देशभरातून भाविक पायी पालखीसह मोठ्या संख्येने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शिंगवे या गावात अतिप्राचीन असे दत्त मंदिर आहे आणि या मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तर मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नवसाला पावणारा श्री गुरुदेव दत्त अशी या मंदिराची ख्याती आहे. डोंगरावर बसलेल्या मंदिरात अतिप्राचीन अशी श्री दत्त गुरु ही मूर्ती आहे. दत्त जयंतीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. कुस्त्यांची दंगल, तमाशाचा फड आणि अनेक कार्यक्रम आयोजले जातात. पाटण डाकेवाडी येथील कलावंत डॉक्टर संदीप डाकवे यांनी महाराष्ट्राची कला असलेल्या वारली कलेत श्री दत्त जयंती सोहळा रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दत्त जयंतीचे औचित्य साधून ही अनोखी कलाकृती केली. त्यांनी वारली कलेतून रेखाटलेल्या दत्त जयंती सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे दत्त नामाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. श्री दत्त शिखर संस्थान येथे मुख्य दत्त जन्म सोहळ्यास गडाचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पुजाऱ्यांनी दत्त नामाच्या अध्यायाचे वाचन केले. दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी दत्त मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर हे मंदिर असून दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी पहाटेपासूनच नरसिंहवाडी येथील मंदिरात गर्दी केलेली पाहायला मिळालेली आहे. सायंकाळी 5:30 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा असून या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. बुधवारी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. गोखले इन्स्टिट्यूटला सॉफ्टवेअर बनवण्याचं काम दिलं आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. बुधवारच्या बैठकीत सर्वेक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तळ कोकणातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा जत्रोत्सव 2 मार्च रोजी होणार आहे. याची माहिती आंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली. आंगणेवाडी येथील भराडी जत्रोत्सवात राजकीय लोकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे या जत्रोत्सवात राजकीय लोकांबरोबरच अनेक सेलिब्रिटीज सुद्धा हजेरी लावतात. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून यंदा निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
8 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान धुळ्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात नोंदवलं गेलंय। 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा सतत खाली येतोय। 2 दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 9 अंशावर आला होता, तर गेल्या 24 तासांमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरलाय। चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आपल्याला रस्त्याच्या मध्यात कोल्हा उभा होता, तेव्हा दुसऱ्या बाजूने वाघाने हल्ला केला, मात्र कोल्ह्याने वाघाला हूल देत तिथून पळ काढलाय। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या देशिंग येथे अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडल्या आहेत। तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या वतीने या रुस्तमे हिंद भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 150 एकर क्षेत्रावर शर्यतीसाठी विशेष मैदान बनवण्यात आलं होतं। तर घोडागाडी आणि घोडे पळवण्याच्या शर्यतीमध्ये सुमारे 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। नाशिकमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित महिला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात संशयित महिला रुग्णाला दाखल करण्यात आलंय। भारतीय नौदलात मंगळवारी INS इम्फाळ ही नवी युद्धनौका दाखल होणार आहे। ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असेल। तर या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचं नाव देण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी 7 महिने आधी प्रक्रिया सुरू केली होती। 31 डिसेंबरच्या आत नवे कुलगुरू मिळतील अशी आशा पल्लवित झाली होती, पण आता मावळते कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ संपण्यास अवघे 5 दिवस शिल्लक आहेत। नव्या कुलगुरूंची निवड होणे आता अशक्यप्राय झालं आहे। पुढे ढकललेल्या मुलाखतींची पुढची तारीख अद्याप निश्चित नाहीये, त्यामुळे डॉक्टर येवलेंना अन्य कुणाकडे तरी पदभार द्यावा लागणार आहे।